पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चहा लाव. आणलास का ग? दे दे. बरं बरं बरं. चिंगे, काय हे चिंगे, चिंगे, दरवाजा मोडला की काय? चिंगे, चिंगे, चिंगे. चिंगी. हिचे केस विस्कटलेले होते आणि कपडे सुद्धा मळलेले होते ना. हो. चिंगी, चिंगी बाहेर ये बाळा. काय झालं? चिंगे, चिंगी, बबन काय झालं? चिंगी कुठे? बबन, अरे बोल, नुसतं धापा काय टाकतोयस? माझ्या चिंगीची अशी अवस्था का झाली आहे? बबन तुला माहितीये काय झालंय? साहेबानू, चिंगीने मारामारी केल्या ना खाली व्हॅन मधल्या मुलाबरोबर. काळजी करू नका, आपल्या चिंगीनेच मारलं त्याला. तिचे फक्त केस विस्कटले, ज्याला मारलाय तो पुरा विस्कटलाय. तुम्ही बघितलं असतं ना तर दया आली असती तुम्हाला त्याची. काय ग बाई ही पोरगी. हा, आता असं झालं म्हटल्यानंतर ते पालक येतील ना आता विचारायला मला. आम्ही कसं तोंड देऊ त्यांना? हो ना, आणि नशीब इथेच कुठेतरी झालं. जर शाळेत झालं असतं ना दादा, तर शाळेतनं काढून टाकली असती तिला. चिंगी बाहेर ये आधी. अहो नाही आनंदी, तू आता अजिबात चिंगीची बाजू घ्यायची नाही. थांब. नाही नाही, बाजू नाही घेते मी तिची, पण आधी काय झालंय खाली आपल्याला माहिती नाहीये ना. त्या आधी तिचं ऐकून तर घेऊयात. तुम्ही शांत व्हा बरं, ओरडू नका तिच्यावर. आनंदी, तिने मारामारी केली आहे, ते शोभता? आता अजून परत मारामारी करत राहील? अजिबात नाही. जसे लाड करतो, प्रेम करतो, तसं धाकी असला पाहिजे. चिंगी बाहेर ये. हो, पण तुमच्या धाकामुळे ती घाबरली तर? आपण तिला समजून नाही घेतलं असं नको ना व्हायला. मी बोलू का तिच्याशी? म्हणजे तुमची परवानगी असेल तर. बोल. आता ही काय बोलणार आहे चिंगीशी? चिंगी, उघड ना बाळा, तुझ्या मैत्रिणीसाठी. नाही, तू जा इथून. मी नाही उघडणार. अगं, उघडला दरवाजा, जा आता. हा, चिंगे, चिंगे काय झालं? का रडतीयस तू? हा, बोल ना माझ्याशी. हा, काय झालंय? तू का मारलंस त्या मुलाला? हा, काय केलंय त्यांनी? त्यांनी तुला चिडवलं का? चिंगे काय झालं सांग बरं, सांग ना मला. आईला सांगणार नाहीस? सांग बरं. बघ ना माझ्याकडे, एकदा बघ. चिंगी, बघ ना माझ्याकडे. मला खरंच खूप वाटतं ग तू माझ्याशी बोलावं. मला घट्ट मिठी मारावी आणि शाळेतले गमती जमती सांगावे. माझ्या कुशीत शिरून माझ्याकडनं लाड करून घ्यावेत. ए चिंगी, सांग की ग मला. बघ ना, मी तुझ्या समोर बसलीये. बोल ना माझ्याशी, एकदा बोल. चिंगी, ए चिंगी, काय झालं बाळा? नाही का बोलायचंय तुला तुझ्या मैत्रिणीशी? खूप राग आलाय तुला? चिंगी, तुला माहितीये, मला पण कधी कधी कोणाचा तरी खूप राग येतो. त्या रागामुळे माझं नाक असं लाल लाल होतं.
मग तुला माहिती मला काय वाटतं? आपला टग्या ना टग्या, टग्या कसा म्हणतो खवटो दे, तसा त्या व्यक्तीला असं जोराचा खवटो द्यावासा वाटतो, असं जाम मारावासं वाटतं, असं गदा गदा हलवावंसं वाटतं. मग काय होतं माहितीये? मग हा सगळा विचार करून मलाच वाईट वाटतं, रडायला येतं. मग डोळ्यातला नळ सुरू होतो, मग त्यातनं भदा भदा पाणी येतं. खूप राग येतो मला, खूप 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 राग येतो. मग मी काय करते तुला माहितीये? एकदम चिडी चूप, आळी मिळी गुपचिळी, गुपचिळी आळी मिळी गुपचिळी. आळीभुळी गुपचिळी म्हणजे काय असतं? म्हणजे आता तू जशी वागतेस ना तसंच. चिंगी, आता रडायचं नाही हा बाळा. आता तुला माहिती ना काय करायचं. तुला कोणाचाही राग आला तर राग सोडून द्यायचा, मग सगळं सोपं होऊन जातं. आनंदी, तुझा रागराग करू की तुझे उपकार म्हणू? माझ्या मुलीला मी स्पर्श तुझ्या माध्यमातून करू शकते. इतकी वर्ष तिला जवळ घेतलं नाही, पण आज बऱ्याच वर्षांनी कळलं. माझी चिंगी रागावली, ती रडली की तिचं काळीज किती धडधडतं ते. हा एवढासा स्पर्श करण्यासाठी मी इतकी वर्ष वाट बघत होते, पण आज तुझ्यामुळे कळलं. माझ्या आणि माझ्या माणसांमध्ये तू आलीस, पण त्याच वेळी आमच्यातला दुवा पण झालीस. अशी खूप सुंदर दिसतेस तू आनंदी. चिंगी, म्हण मी यापुढे मारामारी करणार नाही. हो रे बाबा, मी यापुढे मारामारी करणार नाही, पण दुसऱ्यांनीच जर मारामारी केली तर? मग अशी वेळच आपण येऊ द्यायची नसते. म्हण आता, यापुढे मी असं काही करणार नाही ज्याने इतरांना त्रास होईल. आनंदी, चहा दे ग बाई लवकर मला. हो आई, आलेच. आणि हा महत्वाचं म्हणजे म्हण मी कुणालाच गुद्दे मारणार नाही. ठीक आहे, मी कोणाला गुद्दे मारणार नाही. ते केस लूज बांधलेस का? नाही तर व्यवस्थित बांधलेत मी. काल सारखे सुटले ना पाहिजे, टाईट बांध. एक मिनिट, काल सारखे सुटले नाही पाहिजेत म्हणजे? ते काल केस सुटलेले ना मारामारी मध्ये. मग आज पुन्हा मारामारी करण्याचा विचार आहे तुझा? चिंगी, तू आत्ताच म्हटलंस ना मी मारामारी करणार नाही म्हणून. हो, मी म्हंटल मी प्रयत्नही तसा करेल, पण माझ्या हातात थोडी आहे ना ते. अगवी मारामारी झाली तर? बाबा, आपण एक काम करू, आपण ना मला बॉयकटच करून टाकू. काय? अजिबात नाही चिंगी, तुझी आई गेल्यानंतर मीच तुझे केस बांधतोय ना. मला जमत नव्हतं पण मी शिकलो. पण मी कधीच असा विचार केला नाही तुझा बॉयकट वगैरे करायचा. आणि काय बॉयकट वगैरे करायचा नाहीये. इतके छान सोन्यासारखे केस आहेत, हे असेच राहतील. आईवर गेली आहे रे, तिचे पण असेच होते ना भुंडे केस. हिला पण तिचेच वेध लागलेत. बाबा प्लीज ना,
आता ऐक ना त्याचं तो काय म्हणतोय ते. हा अगं बापाला मुलगी जेवढी प्यारी नसते तेवढी तिचे केस प्यारे असतात. हा आणि तू कापायला जातेस. आता नाही कळणार तुला, मोठी झाल्यावर कळेल. गप्प बस. आनंदी बाई आज देशील का चहा? मला घासा सुकला माझा. आई आले आले आले. आई ती पण डबे भरते आहे ना, तिची पण घाई चालली आहे ना सकाळपासून. अगं बाई हो का? सॉरी बरं का. म्हणजे माझं चुकलं का रे? चुकलं का चहा मागितला तो? ए बाई तुला त्रास झाला का मी चहा मागितला? अडथळा आला का तुला तुझ्या कामामध्ये? आई 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 तो चहा थंड होईल, पी लवकर. हे घ्या. हो मी पण चहा घेते. काय काय झालं? अगं लक्ष कुठे असतं तुझं बाई? दूध नासलंय ते. नाचलाय? मग लक्षात नाही आलं तुझ्या? कसं शक्य आहे? कसं शक्य आहे म्हणते? म्हणजे मी खोटं बोलते का? अरे बघ रे राघवा बघ. आई तसं नाही, मला कळलंच नाही. मी आणते, द्या ठेवा. बघ आणते. घाईमध्ये काही पडलं वाटतं. हो पडलं घाईमध्ये. बरोबर आहे. फॅनला काय झालं? काय ग आनंदी? आई ते दूध सगळं. नाही नाही राहू दे. ते दूध चहा सगळं बाजूला ठेव. चिंगीचा ड्रेस इस्त्री झालाय का तो कर बाई एकदाचा. नाही आता निघायची वेळ झाली त्यांची. उगाच घाई झाली तर परत भोकाड पसरेली पोरगी. हो हो करते. आधी स्वयंपाकाला लागते. हा बरोबर. अरे हे करते. दूध पण खराब झालं, गॅस पण नाही चालत, ते पाणी पण खराब झालं. काय चाललंय? आता ह्याला काय झालं? आनंदी कुणी काही म्हणू, तू अशी खूप छान दिसतेस.
चहाचं काय आता. अहो काय झालं टिफिन? नाही अगं बाई, मग आतापर्यंत काय करत होतीस किचन मध्ये? आई करतच होते पण अचानक गॅस पेटत नाहीये. आता तर मिक्सर पण खराब झालं, सगळं वाटण उडलं माझ्या अंगावर आणि पंखा पण लागत नाहीये. चहा बनवायला घेतला तर ते दूध पण खराब झालं आणि मगाशी तर दुधाची पिशवी पण सांडली. सगळं दूध इकडे तिकडे मी पुसलंय. आता तर पंखा पण लागत नाहीये. ते सगळं वाळवण्यासाठी मला कळतच नाही काय चाललंय. सगळं गोंधळच चाललंय आज सकाळपासून. कळत नाही काय मी बघतो काय ते. अहो आधीच उशीर झालाय माझ्यामुळे. तुम्ही तुमचं आवरून घ्या. आणि डबा ग डबा. ते गॅसच पेटत नाही आई. कसा बनवेन मी डबा? चिंगीची पण व्हॅन येईल ना आता. खेप्पा माझे ड्रेस पण राहिला इस्त्री करायचा. बरं ठीक आहे, मला कळत आहे. मी काही मदत करू शकतो का मला सांग. मी काय म्हणत होते, आजच्या दिवस फक्त बाहेर काहीतरी खाल. हा ठीक आहे, चालेल ना, काय हरकत आहे. एरवी तू रोज सकाळी उठून करतेस, एक दिवस आम्ही बाहेर खाऊ, काहीच प्रॉब्लेम नाही. थँक्यू. मी ड्रेस आणते चिंगीचा इस्त्री करून. बाबा आज पिझ्झा पिझ्झा. पिझ्झा? तुम्ही पिझ्झा खा, हा चांगली मज्जा करा. आणि आम्ही काय खायचं इथे दुपारी? फक्त सुपारी? अगं आजी, तोवर होईल आनंदीचं जेवण. घरचंच. मग पिझ्झा पाहिजे होता मला पण. पाठवशील का रे? काय आता इस्त्री पण बंद पडले? काय होतंय हे? अहो अहो इस्त्री बंद पडलीये, बघता का जरा? आलो काय झालं? इस्त्री बंद पडली. काल केले मी सगळे कपडे, आता कळत नाही काय झालंय. बंद पडलीये. इस्त्री बंद पडली म्हणजे माझी व्हॅन सुटणार. गरम आहे. काय झालं? स्कूलला नाही जाता येणार, व्हॅन सुटेल. स्कूलला नाही गेली तर तो बोलेल की ही तर घाबरली. काय विचार चालू तुझा? तू मगाशीच कबूल केलं ना मारामारी करणार नाही, त्याच्यासाठी चालली तू स्कूलमध्ये? हा, स्कूलमध्ये फक्त अभ्यास करायला जायचं असतं. हो पण काय? नाही ठीक आहे, त्याची काळजी करू नको. दुसरा टाळ्यात हे पकड, दे इकडे. बरं ते राहू दे, हे कपडे दे इकडे. चल चिंगी, मी तुला तयार करतो. हे असेच कपडे घाल, काय प्रॉब्लेम नाही. या. मगाशी तर बंद होती इस्त्री, आता कशी चालू झाली? टाय पण जळला. काय होतंय हे सगळं? काय माहिती बाई काय चालू आहे तिचं. सगळा गोंधळ गोंधळ. हे चालू आहे, ते बंद आहे. काम न करण्यासाठी कारण शोधायला लागली आता तुझी वहिनी. कारण? नव्याचे 9 दिवस होते तेव्हा धपाधप कामं करत होते ना. आता तोंडाला चहा नाही लागला अजून. बघ तुझ्या आईच्या चहा करते पण चहा नाही दिला तिने मला अजून. अगं दादा काही बोलला नाही का तिला? तो काय बोलणार? तो गेला वडापाव खायला आणि पोरीला खाऊ घालणार आहे पिझ्झा. आई अशीच. अच्छा, म्हणजे याचा त्रास होतोय का तुला? थोबाडून काढीन. तोंड गप्प ठेवतो. हो, तोंड गप्प ठेवते, पण आधी जाऊन बघते नक्की काय झालंय ते. हा, थांबालीच. अहो झाली का तयारी? आलो. झाली तयारी झाली. चिंगी तुझी बॅग भरली आहे ना तू? हो भरली. काय का ही बॅग एवढी जड काय? अरे ते रोजचेच बुक्स आहेत. आपण एरवी एवढी बॅग जड नसते. काय भरलंय बॅगेत? ए बाबा चल, मला लेट होतोय. आधी मला सांग बॅगेत काय ठेवलंस तू? राघवा बघ जरा काय भरलंय बॅगेत. हे काय? पाण्याने भरलेले फुगे? हे काय? चिंगे? रंगपंचमी पण नाहीये, दहीहंडी पण नाहीये. शाळेचे नळ गेलेत का?
आई हे शाळेने मागवलेले नाहीयेत, हिची करामत आहे. मारामारी करण्यासाठी घेऊन चालली असता तू? काय ग?